नव्या शिक्षण धोरणात तिसरी भाषा म्हणून हिंदीच अनिवार्य का करण्यात आली असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। तर या विषयावर अभ्यास करून चर्चा व्हावी अशी अपेक्षा खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश आहे मला अजून कळलेला नाही आहे आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही। सक्ती नाही आहे, समजून घ्या जरा। त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही। आता हिंदी हे पहिल्यापासून हिंदी आम्हाला विषय होता, पण तो 5वी पासून होता। त्यामुळे इतक्या लवकर मराठी सरळ अजून लिहिता वाचता येत नाही, त्या लोकांना हिंदीमध्ये शिकवायला लागलो आपण, तर ते मुलं फार कन्फ्युज्ड होतील असं मला वाटतंय। एक भाषा 5वी पर्यंत त्यांना प्रभुत्वाने यायला लागली तर मग हिंदी येणं सोपं होतं। त्यामुळे पहिलीपासून कंपल्शन करू नये असं माझं मत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। देशात संपर्क भाषा म्हणून हिंदी आली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।